इतिहासातील एक असा निर्णय ज्यामुळे गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले. नेमकं काय घडलं होतं 1932 मध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1932 साली लंडनमध्ये कार्यरत असलेल्या लौथियन कमिटीपुढे इंडियन फ्रँचाईज कमिटी जी भूमिका मांडली ती भारतीय लोकशाहीच्या आणि विशेषतः दलितांच्या राजकीय हक्कांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही भूमिका फक्त एका मागणीपुरती मर्यादित नव्हती, तर ती सामाजिक न्याय, समानता आणि मानवी सन्मान यांचा मूलभूत विचार मांडणारी होती. त्यामुळे हा विषय केवळ ऐतिहासिक घटना म्हणून नव्हे, तर भारतीय समाजरचनेच्या परिवर्तनाचा एक निर्णायक टप्पा म्हणून पाहिला जातो. ब्रिटिश काळात भारतात निवडणूक पद्धती, मताधिकार आणि प्रतिनिधित्व यासंबंधी विविध सुधारणा सुचविण्यासाठी अनेक समित्या नेमण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून 1932 साली लौथियन कमिटीची स्थापना करण्यात आली. या समितीचे काम भारतात कोणाला मताधिकार द्यावा, कोणत्या वर्गाला किती प्रतिनिधित्व असावे आणि निवडणूक पद्धती कशी असावी याबाबत शिफारशी करणे असे होते. याच काळात दलित समाजावर होणारा सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अन्याय अत्यंत तीव्र होता. अस्पृश्यतेमुळे शिक्षण, रोजगार, सार्वजनिक ठिकाणे आणि राजकीय सहभाग यापासून मोठ्या संख्येने लोक दूर ठेवले जात होते. अशा परिस्थितीत जर दलितांना स्वतंत्र आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही, तर त्यांच्या समस्यांना कोणीही गांभीर्याने मांडणार नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे ओळखले होते. डॉक्टर आंबेडकरांनी लौथियन कमिटीपुढे सादर केलेल्या भिन्न मतपत्रिकेत दलितांच्या स्वतंत्र राजकीय ओळखीचा ठाम आग्रह धरला. त्यांनी असे मांडले की दलित हा केवळ सामाजिकदृष्ट्या मागासलेला वर्ग नाही, तर तो एक वेगळा, दबलेला आणि शोषित समुदाय आहे, ज्याचे हितसंबंध उच्चवर्णीय बहुसंख्य समाजापेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे जर त्यांना संयुक्त मतदारसंघामध्ये सामावून घेतले गेले, तर त्यांचे खरे प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता फारच कमी राहील. कारण बहुसंख्य समाजाच्या मतांवर अवलंबून राहिल्यास दलितांचे उमेदवार नेहमीच तडजोड करणारे किंवा बहुसंख्यांच्या प्रभावाखाली असलेले निवडले जातील. यामुळे दलितांच्या प्रश्नांना खरी वाचा फुटणार नाही. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी ठाम मागणी केली. स्वतंत्र मतदारसंघाचा अर्थ असा की दलित मतदार आपले प्रतिनिधी स्वतः निवडतील आणि त्यासाठी इतर समाजावर अवलंबून राहावे लागणार नाही. बाबासाहेबांच्या मते ही व्यवस्था दलितांना केवळ राजकीय अधिकार देणारी नव्हे, तर आत्मसन्मान, स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करणारी ठरेल. त्यांनी असेही स्पष्ट केले की राजकीय सत्ता ही सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. जर दलितांकडे स्वतःचे प्रतिनिधित्व नसेल, तर शिक्षण, नोकरी, सामाजिक प्रतिष्ठा आणि कायदेशीर संरक्षण यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळवणे अत्यंत कठीण होईल. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भिन्न मतपत्रिकेत केवळ मागण्या मांडल्या नाहीत, तर त्यामागील तर्कसुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ठोस स्वरूपाचा होता. त्यांनी भारतातील जातीव्यवस्थेचे स्वरूप, अस्पृश्यतेचे परिणाम आणि दलितांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव उदाहरणांसह मांडले. त्यांनी दाखवून दिले की समाजातील विषमता इतकी खोलवर रुजलेली आहे की केवळ कायदेशीर समानता पुरेशी नाही. विशेष सवलती आणि संरक्षणात्मक उपायांशिवाय दलित समाज मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. म्हणूनच स्वतंत्र मतदारसंघ, राखीव जागा आणि विशेष प्रतिनिधित्व या उपाययोजना तात्पुरत्या असल्या तरी अत्यावश्यक आहेत असे त्यांचे मत होते. या भूमिकेमुळे बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात मतभेद निर्माण झाले. गांधीजींना स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना मान्य नव्हती. त्यांना वाटत होते की यामुळे हिंदू समाजाचे विभाजन होईल. परंतु बाबासाहेबांचे म्हणणे होते की दलित आधीपासूनच समाजापासून वेगळे आणि बहिष्कृत आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क देणे हे विभाजन नव्हे तर न्याय आहे. पुढे 1932 मध्येच झालेल्या पुणे करारातून या वादाचा तोडगा काढण्यात आला. स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघात दलितांसाठी राखीव जागांची व्यवस्था करण्यात आली. जरी बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी पूर्णपणे मान्य झाली नाही, तरीही पुणे करारामुळे दलितांना मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रतिनिधित्व मिळाले हे नाकारता येत नाही. लौथियन कमिटीपुढे सादर केलेली बाबासाहेबांची भिन्न मतपत्रिका ही त्यांच्या दूरदृष्टीचा आणि लोकशाहीवरील गाढ विश्वासाचा पुरावा आहे. त्यांनी केवळ आपल्या समाजाच्या वेदना मांडल्या नाहीत, तर त्या वेदनांवर उपाय सुचवले. त्यांनी हे स्पष्ट केले की सामाजिक न्यायाशिवाय लोकशाही अपूर्ण आहे आणि राजकीय अधिकारांशिवाय सामाजिक उन्नती शक्य नाही.
त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये, राखीव जागांच्या धोरणामध्ये आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींमध्ये दिसून येतो. आजही आंबेडकरांनी मांडलेली भूमिका तितकीच सुसंगत वाटते. सामाजिक विषमता, संधींचा अभाव आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न अजूनही अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे लौथियन कमिटीपुढे मांडलेली त्यांची भूमिका केवळ ऐतिहासिक घटना नसून ती सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणादायी आठवण आहे. बाबासाहेबांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे की जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान सन्मान आणि समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खरी लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही.